बातमी तुळजापूरमधून. तुळजाभवानीच्या मंदिरातील दानाचे पैसे आणि सोने लाटण्याचा आरोप असणाऱ्या पुजाऱ्यांनाच मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत आणि ही भरपाई थोडी नाही तर तब्बल 1,22,00,000 इतकी आहे. आणि यामागे मंत्रिमंडळातील एका बड्या मंत्र्याचा आग्रह असल्याचं कळतंय. गेल्या 20 वर्षांपासून मंदिरातल्या दानपेटीतील रक्कम काही पुजारी लाटत असल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर दान स्वरूपात आलेले किमान 2,000 कोटींचे दागिनेही गायब असल्याची तक्रार आहे. या प्रकरणी सीआयडी चौकशी सुरू आहे. त्यात आजवरच्या 20 जिल्हाधिकाऱ्यांची नावंही गोवली गेली आहेत. आणि असं असताना ज्यांच्यावर तुळजाभवानीची संपत्ती लुटल्याचा आरोप आहे त्यांना 1.25 कोटींची भरपाई दिल्याचे आदेश काढल्यानं मुख्यमंत्र्यांच्या क्लीन इमेजवर प्रश्नचिन्ह लागलंय. तुळजाभवानी देवस्थान समितीच्या सिंहासन दानपेटीतील घोटाळ्यात ज्या लोकांनी कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला अशा लोकांना महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी 1,21,58,000 रुपये द्या असे एक पत्र कक्षाधिकारी सावंत यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना देण्यात आलेलं आहे. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश असताना सुद्धा हे 2010 मधील निकाल असताना आज 2014 अशा प्रकारचा आदेश या सरकारनं काढलेला आहे. ह्याच्यामध्ये माननीय आमदार मधुकरराव चव्हाण विश्वस्त तुळजाभवानी मंदिर संस्थान तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी याबाबतची सखोल चौकशी करून हा निर्णय रद्द करावा.